नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात केली. तर काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर संध्याकाळचे 4 ते 4:30 वाजले आणि पाऊस पण एकदम आबळ ढगळ आले आणि वातावरण एकदम चेंज झाले. ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला इथं दूध करायचं, त्यांना दूध घ्यायचं आहे. तर चला दूध तर ठेवलं आहे, याचं चाललं आहे, हिला सफरचंद खायचं आहे. सफरचंद मामाला विचारून ये. होय लवकर मामाला विचारून ये. करेल कापावं लागेल हे खराब बघा. आजच्या मामाला काम नव्हती असे दिसते. चला तर दूध केले त्यांच्यासाठी. आता त्यांना दूध देऊ आणि बाकीचं सुद्धा आवरून घेऊ. तर चला डोकं विचारायचं आहे. तर पाणी सुद्धा आलंय. तर पाणी वगैरे भरून झालं आणि चला आता त्यांना दूध देऊ आणि डोकं विचारून घेऊ आपण. तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि बाहेर एकदम ढगाळ वातावरण झालंय, पाऊस येतं का काय असं एकदम आबळ आणि वारं सुद्धा सुटलंय. ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हिचं चाललंय बघा काय भुनभुन भुनभुन चालले. खाती तरी भुनभुन करते, बघू शकता. चला तिथं बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि गन पावडर करायचा, दिवाबत्ती करायची. तर आवरून घेऊन आणि दिवाबत्ती आणि बाकीचं सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. थोडंफार आजचा घरातलाच ब्लॉग आहे, अशा साधा सिंपल पद्धतीचा. तर चला त्यांनी गाणे ऐकायचं, कानामध्ये अटकून बघताय. ही पण बघते, बघू शकता. कानात बसत नाही तरी सुद्धा. आणि बाहेरचं तर बघा कसलं वेदर खराब आहे आणि पाऊस बी नाही आणि ढगाळ वातावरण आहे आणि एकदम वारं वगैरे सुटले असं. तर बघू शकता एकदम अंधार पडलाय. तर बघू शकता आता 4 ते 4:30 वाजले, पण पूर्णपणे अंधार झालाय. पाऊस तर काय अजून आला नाही, पण शक्यता आहे आला तर बघू. काय इथं चाललंय खेळ. कोणाचा आहे तो? हा पिल्याचा आहे ना? पिल्याचा आहे. चला पावसाचं वातावरण झालं, खूप वारं लागलं. पाऊस सुद्धा पडायला लागला. दीदी बसली आमची इथं, पडशील खाली बरं का. वगैरे साईडने भीती वाटते. इकडून चांगले घे. खूप वारं आहे, वारं सुटले, अंधार एकदम पडलाय. कुठं आला आंबा? पपई ती आंबा नाहीये, पपई ग. हो बघलंय वारं सुटलं ग बाई. बघलंय वारं सुटलं. आता तिला नीट पकड बर का, पडल. चला संध्याकाळची वेळ झाली. तर संध्याकाळी स्वयंपाकाचं बघायचं. तर इथं कुकर लावून घेतले मी. तर इथं भाताचा कुकर लावला आणि इथं डाळीचा कुकर सुद्धा झाला. तर बघू शकता छान त्याची वरण भात करायचे आज आणि साधा सिंपल स्वयंपाक आहे. तर बघू शकता आपली डाळीचा कुकर मी अगोदर लावला होता, तर तो थंड झाला. लगेच डाळीला फोडणी करून सुद्धा घ्यायची. तर इथं तुरीची डाळ आणि मूग डाळ दोन्ही पण याचं मी वरण बनवणार आहे. तर बघू शकता. तर साध्या सिंपल पद्धतीनेच वरण बनवायचं आहे. तर काय टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची. तर इथं कढीपत्ता पण नाही घेतला आणि लसूण पण नाही घेतला. साध्या सिंपल पद्धतीने मी आता वरण बनवते.
चला तर आपण आता फोडणी करून घेऊ. तर इथं लाईट पण येत जात होती, तर चला म्हटलं पटकन आता फोडणी करून घ्यावा, कारण की लाईट गेली ना तर काही सुचत नाही आणि इन्व्हर्टरसुद्धा बंद पडलं आहे. त्याच्यामुळं घाई गडबड करून कुकर तर थंड झाला होता, तर म्हटलं चला आता लगेचच आपण आता फोडणी करून घेऊ. तर इथं 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी टाकून घेतली आणि लगेचच बाकीचं जे हिरवी मिरची कट करून घेतली होती उभी ती घालून घेतली. तर अशा पद्धतीने सुद्धा खूप सुंदर वरण लागतं. तर मी थोडेसे इथं धना पावडर आणि हळद पावडर, हिंग, तर अशा पद्धतीचं टाकून घेतलं. तुम्ही लहान मुलांना करत असलं तर डायरेक्टच एकदम फिक्कं करा, जिरे मोहरी कढीपत्त्याचीच फोडणी द्या, हिरवी मिरची वगैरे काही वापरू नका. आणि आपण मोठ्यांसाठी असेल तर थोडंसं हिरवी मिरची उभी कट करून टाकली फोडणीमध्ये तर खूप सुंदर असं वरण लागतं. आणि थोडी तुरीची डाळ, मसूरची डाळ, दोन्ही डाळींचा वापर केला तर छान घट्ट होतं आपलं वरण. तर बघू शकता. तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली छानपैकी. आता याला उकळी करून घेऊ आपण. तर बघू शकता ह्या पद्धतीने चला तर मस्तपैकी आपल्या आता वरणाला उकळी आली आणि बघू शकता. आणि वारं सुटलं तर लाईटसुद्धा गेली, थोडंसं पेकं दिसत असं. आता लाईट गेली तर चला नंतर लाईट आल्यावर जेवण करायला बसू. तर चला इथं आली लाईट आणि लाईट बऱ्याच वेळची गेली होती, तर आम्ही 10 साडे 10ला जेवण करायला बसतो. तर या सगळे जेवण करायला